दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी अमर शहीद संत कवरामा साहबजी यांचा 139वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा उत्सव सिंध हिंद सेवा मंडळ अहिल्यानगर यांनी आयोजित केला होता। यावेळी श्री किशन पंजवाणी, श्री चेलाराम राजाणी, श्री द्वारकादास किंगर, श्री नानक राजाणी, श्री कन्हैया तौलानी, श्री भागचंद राय सिंगाणी, श्री भगवान बालाणी, श्री रमेश तनवाणी, श्री राम बालाणी, श्री अशोक रोहिडा, श्री कुमार बालाणी, श्री रमेश कुकरेजा हे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून श्री दामोशेठ भटेजा, श्री प्रदीप आहुजा, श्री ठाकूर नवलानी आणि श्री महेश गिरीधरीलाल मादन, श्री रूप मोटवाणी हे उपस्थित होते। युवा कार्यकर्ते म्हणून श्री मनु कुकरेजा, श्री राहुल बजाज, श्री सागर भटेजा, श्री जितेश सचदेव, श्री मुकेश हसनाणी, श्री लोकेश थलानी, श्री सुरेश थावाणी, श्री जयकुमार रंगलानी, श्री किशोर रंगलानी व सिंधी समाज उपस्थित होता। अमर शहीद संत कवरराम यांचा आज 139वा बर्थडे आहे आपला। हे सक्कर रोहकरीमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि हे एक प्रसिद्ध तिथले सुफी गायक होते। आमच्या सिंधमध्ये मानणारे त्यांना सिंधी समाज असो, तिथले पाकिस्तानचे समाजाचे पण लोक त्यांना एवढं मानत होतो की त्यांचे एवढं जबरदस्त त्यांच्या आवाजामध्ये जादू होती की लोक लांबून लांबून ऐकायला यायचे। आणि त्यांचा जे संत सतरामदास होते ते त्यांचे शिष्य होते खऱ्या अर्थाने। पुढे पुढे त्यांनी जेव्हा हे हिंदू राष्ट्र निर्माण करायची गोष्टी सुरू झाली तेव्हा त्यांनी ते सगळं हिंदू राष्ट्राच्या वर जेव्हा गायला सुरुवात केली। आणि त्यांचा किस्सा एक फार मोठा आहे की ते एक आमच्या सिंधीमध्ये लोढी असते। लोढी म्हणजे जेव्हा मुलगा मुलगी कोणी बी जन्माला येतो त्यावेळी ते संताच्या हातात देतात आणि त्यांच्याकडून लोढी त्याला आशीर्वाद रूपी द्यायला लावतात। मग संत कवररामाच्या हातात एका जणांनी त्यांच्या घरी मेलेला मुलगा त्याच्या हातात आणून दिलं आणि त्यांना लक्षात आलं तेव्हा की हे तर मेलेला मुलगा आहे, कसा काय करू आता मी। मग ते त्यांचे जे गुरु होते त्यांनी पुकारून घेतलं की काय करू मी, माझ्याला समजतच नाही। मग त्यांना प्रकाश पडलं की आता आपण ह्याला लोरी द्यावी आणि आपल्या संतांचं नाव घ्यायचं आणि त्यांची आठवण काढायची। त्यावेळी जेव्हा त्यांनी तिथे लोरी गात होते तेव्हा ते रडत होते। त्यांना माहिती आहे की आईबापांनी माझ्या हातात मेलेला मूल दिलेला आहे, परंतु ती लोरी संपता तो मुलगा जिवंत झाला। आणि त्याच्यानंतर ते संत कवररामाची ख्याती एवढी मोठी वाढली त्या सक्खरमध्ये की ते प्रत्येक जागी त्यांना बोलवलं जायचं। हजारोच्या लोकांनी रात्री त्यांना ऐकायला यायचे आणि हळूहळू ह्या सगळ्या प्रसिद्धीमुळे त्यांचे दुश्मन पण एवढे निर्माण झाले आणि त्याच्यानंतर शहीद झाले। ते रोकरी स्टेशनवर त्यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यांना माहिती होतं त्या दिवशी गोळीबार होणार आहे। त्यांना त्यांचे समर्थक सांगत होते तुम्ही जाऊ नका त्या गावात जिथे तुम्ही चालले आहात कार्यक्रमाला, तरी त्यांनी ऐकलं नाही। बोले मला सच्चो सतराम आमचा जो त्यांचा हे होतं ज्यांच्यावर विश्वास होता त्याच्यावर विश्वास ठेवून ते निघाले आणि रेल्वे स्टेशनवर त्यांच्यावर घात झाला आणि ते शहीद झाले। आज भी अमर शहीद कवररामजींचा भारतामध्ये आणि पाकिस्तानामध्ये भरपूर स्थान आहेत। आज अख्ख्या भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये सगळीकडे त्यांचा 139वा वाढदिवस हा साजरा केला जातोय। सिंधी बांधवांकडून मोठे कार्यक्रम अगदी दिल्लीपासून तर इथपर्यंत लागलेले आहेत। आपली एक मागणी होती की अमर शहीद संत कवररामाचे पुतळे जे आहेत ते प्रत्येक शहरात आहेत, फक्त एक पुतळा आपल्याला संसदामध्ये लागला पाहिजे, जसं हेमू कालानीजींचा लागलेला आहे तसं ती आमची मागणी आहे। आणि सिंधी जे भाषा आपली आहे ती वाढत राहो आणि ह्यांचे जे गीत आहेत आज भी आपण ऐकले ते जुने गीत तर आपल्याला लक्षात येतो की किती गोड त्यांचा आवाज होता। एकदा ते ऐकायला बसला तर आपण माणूस थांबतच नाही। एवढे मोठे सुफी संत ते होते आणि फार प्रसिद्ध होते, पण ते जेव्हा शहीद झाले त्याच्यानंतर ते आवाज बंद झाले, पण त्यांची आवाज जे रेकॉर्ड होते ते आजही चालतात आणि त्याला लोक मानतात। आज भारतभर पाकिस्तानमध्ये सगळीकडे त्यांचा 139वा वाढदिवस साजरा केला जातोय मोठ्या प्रमाणावर। मी सर्व नगरच्या सिंधू बांधवांतर्फे आणि नगरमध्ये हिंदी सिंध सेवा मंडळ जे आज इथे आल्यापासून स्थलांतर झाल्यापासून हे कार्यक्रम करते त्या सर्व कार्यकारिणीचे सदस्यांना मी अभिनंदन करतो की त्यांनी इतके वर्षापासून ती परंपरा चालवलेली आहे। दादा दौलतरामजी बालानी होते ज्यांनी ही संस्था सुरू केली होती, त्याचे गेल्यानंतर आपले जे सगळे कार्यकर्ते आहेत आता हिंद सिंध सेवा मंडळाचे आपले एक
मालिवाड्यामध्ये त्यांची धर्मशाळा पण आहे आणि हे पुतळा आपण इथे कॉलनीमध्ये उभारला की ते आपली वस्ती आहे, त्याच्यामुळे आपण हा इथे साजरा करतो आणि वर्षी जी असती त्यांची ती आपण त्या धर्मशाळेत करतो. तर हिंद सिंध सेवा मंडळ नगरचे सगळे सिंधी समाजाचे जेवढे पण संस्था आहेत ते त्यांना मानतात आणि आजच्या दिवशी त्यांचा केक कापून आणि इथे महाप्रसाद ठेवून आपण त्याचा हा वाढदिवस साजरा केला. मी संपूर्ण सिंधी समाजातर्फे सर्वांना आणि अमर शहीद संत कंवरराम यांना श्रद्धांजली वाहतो की त्यांचा जो अमर आवाज आहे ते आम्हाला उत्तरोत्तर भेटेल आणि ते प्रभू चरणी लीन झालेले आहेत त्यांचे चरणी आपण वंदन करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.